राम राम मित्रांनो, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की आपल्या शेतामध्ये उंट आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मेंढ्या पण येणार आहेत, पण अगोदर उंट आलेले आहेत. तर हे आपलं 4 एकर शेत आहे समजा तुरीचं, तर खाली झालेलं आहे पूर्ण. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मेंढ्या बसवायच्यात. तर मेंढ्या बसवायचं कारण एक आहे की पूर्ण पाला वगैरे खातात, पूर्ण रान चेक करतात. हे काडी कचरा जे असते पूर्ण खातात, काळं खापरान होते आणि खत पण होते समजा त्याचं, लेंड्याचं वगैरे खत पडतंय. उंट बघू शकतो मी, दोन्ही पण मेलमध्ये येतं, दोन्ही मेल आहेत. लिंबाला बांधलेले आहेत त्यानं दोन्ही पण. आणि पूर्ण सामान त्यांचं उंटावरच असते. मोठमोठ्या बाजा आहेत, त्या बाजावर पूर्ण सामान त्यांचं उंटावर असतं. नाही, चहा नाही घेत कडे, चहा नाही घेत. 500-600 मेंढ्या आहेत त्यांच्याकडे. सामान वगैरे घेऊन आलेत ते. पिल्ले वगैरे बघू शकता तुम्ही, मेंढ्याचे पिल्ले. मेंढ्या तिकडे आहेत. बघू शकता किती मस्त पिल्ले असतात, गोंडस. बघू शकता त्यांचं सामान वगैरे, चहा वगैरे करतात. चहा दुधाचा बनवला, काळा दुधाचा. बघू शकता चहा किती प्युअर आहे त्याचा, बघू शकता प्युअर दुधाचा चहा आहे. बाजा वगैरे बघू शकता त्यांच्या अशा, म्हणजे एकदम हॅटेड बाजा असतात, एकदम हॅटेड बाजा असतात त्यांच्या. नहीं चाय नहीं पीता. गाड़ी आवी जाए यहाँ से, होगे गाड़ी यहाँ से आवी जाए। ओए गाड़ी वो नहीं होने पीते नहीं बोले ऐसा. तर शेतामधला काडी कचरा पूर्ण खाऊन घेतात त्या. काळं चार रान होते, म्हणजे कचरा वगैरे राहत नाही. त्याच्यानंतर आपल्याला समजा शेताचा धंदा वगैरे करता येते. ते आपण तिरी वगैरे मारून समजा नंतर काळं म्हणजे शेत झाल्यानंतर हे होते. आता हे नातं डायरेक्टली आपण जर असं हे केलं तर पूर्ण गर्दा राहते, असंच हे रान स्वच्छ होत नाही. तर मेंढ्या पूर्ण स्वच्छ करून टाकतात 3-4 दिवसामध्ये. ते म्हणले चेक करतात, चेक होऊन जाते. आणि यावर्षी तूर पण आपली हे झाली होती थोडीशी, म्हणजे शेवरली होती, बघू शकता. आहे बघू शकता उंट किती खतरनाक आहे. तर मेंढ्या आल्यानंतर पण एक आपण ब्लॉग बनवणार आहे, सध्याचा एक टाकलेला आहे आपण. धन्यवाद. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.